सेलिब्रिटी ही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात। अमरावतीत बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झाले आहे। शिव ठाकरे स्वतः या आनंदात सहभागी झाला। त्याने कमरेला ढोल बांधत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला। शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती त्याच्या घरी आणली आहे। शिवच्या घरच्या गणरायाच्या मूर्तीने लक्ष वेधून घेतले आहे। शांत राहा म्हणा बाहेरच्या लोकांना। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं। बरोबर, काय सांगाल? मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या पूर्ण भारताचा सगळ्यात मोठा फेस्टिवल मला वाटतं आपला गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा होते तो असतो। तर तो नाचत गाचत व्हायलाच पाहिजे। आणि सगळे बघा ना, म्हणजे फॅमिली असू दे, मित्र असू द्या, की सर्व एवढे खुश असतात। मला मजा येते। मला फेवरेट फेस्टिवल आहे। आपले बाप्पा 10 दिवस येतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळं नातं आहे आपण सर्वांचं। काय मागितलं बाप्पाला? मी दरवर्षी तेच म्हणतो तुम्हाला, बाप्पा म्हणतात मला की जर सांगितलं तुम्ही मीडियावाल्यांना तर ते पूर्ण नाही होणार। तर काही चांगल्या गोष्टी मागितल्या की जे मी खुश राहील, माझ्या फॅमिलीसोबत राहील, माझी फॅमिली हेल्दी राहील, लोकांच्या मदतीसाठी मी तेवढा लायक बनेल, माझे स्वप्न पूर्ण होतील। आणि स्वप्न असे आपण लालची असतो ना की ते कधीच खतम होणार नाही। एक 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 पायरी आहेच, पण एवढं आहे की मला त्या लायक बनवा की मी माझे स्वप्न पूर्ण करू शकतो। यावर्षी योग येणार का? तुमचा योग मलाही माहिती नाही। बरोबर ना, 100%। आता मला वाटतं जेव्हा बाप्पांची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल, तेव्हा ती राणी येईल घरी। शिव ठाकरे जोड्याने पूजा करेल गणपतीची, हे मला खरंच नाही माहिती। माझ्या आईबाबांनी नाही माहिती। माझे आईबाबा तर 5 वर्षापासून मागे लागले। आता त्यांची इच्छा असेल तर होईल, आपल्या वरच्यांची इच्छा। शिव बिग बॉसचा हिरो ठरला अमरावतीचा। आता पुढच्या टप्प्यामध्ये कोणत्या चित्रपटामध्ये काही भूमिका व्यक्त होते? आहे, चालू आहे, खूप चांगले प्रोग्राम चालू आहे आणि बाप्पाच्या कृपेने ना काम सुरू आहे। ते काम सुरू राहणं, एवढे वर्ष झाले आपण कुठे ना कुठे काम करतो, आपलं काम मिळतंय, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। धन्यवाद। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।